साप उष्णतेमुळे उन्हाळ्यात थंड जागा शोधतात, हे वारंवार निदर्शनास आले आहे। अशीच एक थरारक घटना सोलापूर शहरात घडली। पुणा नाका येथील वसंत विहारमधील राधाकृष्ण कॉलनीत प्लॉट क्रमांक 12 मध्ये राहणाऱ्या अनंत कोनापुरे यांच्या घराच्या पाण्याच्या हौदातून विचित्र असा आवाज येत होता। त्यांनी हौदात काय पडले हे पाहताच त्यांना तब्बल 5.5 फूट लांबीचा एक अजस्त्र नाग हौदात पडल्याचे दिसून आले। ही घटना लक्षात येताच संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरलं। कोनापुरे यांनी नाग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सर्पमित्र अनिल आलदार यांना घटनेची माहिती दिली। ही माहिती मिळताच श्री अनिल आलदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांच्यासोबत सर्पमित्र प्रसाद बेंद्रे हे देखील घटनास्थळी पोहोचले। अनिल आलदार यांनी अत्यंत शिताफीने आणि योग्य सुरक्षितता बाळगून या भल्या मोठ्या नागाला पाण्याच्या हौदातून बाहेर काढले। हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन जवळपास तासभर चालले। रेस्क्यू नंतर श्री आलदार यांनी उपस्थित घरमालक आणि शेजारील रहिवाशांना सापांविषयी वैज्ञानिक माहिती, त्यांचे पर्यावरणीय महत्त्व तसेच गैरसमज आणि अफवा यावर आधारित माहिती देत जनजागृती केली। बाहेर तापमान 45 डिग्रीपर्यंत पोहोचलेले असताना सापांसारख्या प्राण्यांची अतिशय तगमग होते, म्हणून जीवाच्या आकांताने सापतंड जागेचे ठिकाण शोधत कोनापुरे यांच्या हौदात येऊन बसलाय व हे पाणी दूषित झालेले असू शकते, त्यामुळे हे सर्व पाणी बाहेर काढून हौद स्वच्छ धुवून मगच वापरावे असे आवाहन अनिल आलदार यांनी कोनापुरे कुटुंबियांना केले। दरम्यान या नागाला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरित्या सोडण्यात आले। आनंद कोनापुरे कुटुंबीय तसेच शेजारील नागरिकांनी सर्पमित्र अनिल आलदार आणि प्रसाद बेंद्रे यांचे विशेष आभार मानले। ही घटना पुन्हा एकदा अधोरेखित करते की सर्पमित्रांचे कार्य केवळ प्राणी वाचण्यापुरते मर्यादित नसून समाजात भीतीची जागा समजुतीने भरून काढत जनजागृती करणे हे देखील त्यांच्या कार्याचे मोठे वैशिष्ट्य आहे। साप दिसल्यास घाबरून न जाता प्रशिक्षित सर्पमित्रांची मदत घ्या। सापाला मारणे कायद्याने गुन्हा आहे। पर्यावरण संतुलनासाठी सापांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे आवाहन नाग फाउंडेशन तर्फे अनिल आलदार यांनी केले।